मोदींना जेव्हा पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा त्यांना 7.5 होती. देवाभाऊने काल इतिहास रचला, त्यांना देखील 7.5 आहे. 40 वर्षानंतर नारायण राणेंना समजलं की मी चुकीच्या पक्षात होतो. 40 वर्षानंतर बाळासाहेब ठाकरेंना समजलं की मी चुकीचे शिष्य घडवले. अशी आपली म्हणजे वेस्टेज ऑफ टाइम होऊ नये म्हणून आवश्यक आहे. लग्न कुंडली आणि अष्टक वर्ग कुंडली याच्यामध्ये काय, या दोघांमध्ये फरक आहे? नाही, वैदिक ज्योतिषशास्त्र आणि अष्टक वर्ग अशी ती तुलना होईल. कारण अष्टक वर्गात जी लग्न कुंडली वापरली जाते ती वैदिक म्हणजे पारंपरिक. आणि या पारंपरिकचं एक थोडा प्रॉब्लेम असा आहे की इथे नियम भरपूर आहेत. नियम आहेत, नियमाला अपवाद आहेत, उपनियम आहेत आणि त्यासाठी बऱ्याचशा गोष्टी बघाव्या लागतात. उदाहरणार्थ विवाह सुख आहे का, मग विवाहाचं स्थान कसं आहे, विवाहाचा कारक ग्रह कसा आहे, त्यावर कोणाची दृष्टी आहे, कुठलं नक्षत्र आहे, खूप बघावं लागतं. आणि त्यात एक टेक्स्ट होते. आता आजचं आपलं जे रेकॉर्डिंग आहे हे कसं झालं हे 4 लोकांना विचारलं तर त्यांचं वेगवेगळं मत असू शकेल. पण ह्या रेकॉर्डिंगला किती रिस्पॉन्सेस मिळाले ते एक फिगर असणार आहे आणि ती निसंदिग्ध असेल. उदाहरणार्थ 2 पाकिस्तानमध्ये जा, जपानमध्ये जा, कुठे जा, 2 म्हणजे 2, तिथे डिस्प्यूट नाही. तसं हे अष्टक वर्ग संपूर्ण अंकावर आधारित आहे. आता मी सांगितलं ना, विवाह स्थानाला 28 मार्क मिळाले, इट्स ओके. मग त्यासाठी 10 नियम बघावे लागत नाहीत. आणि इथे फक्त फिगर बघून तुम्हाला जजमेंट द्यायचं आहे, त्यामुळे तुम्ही पटकन बोलू शकता. वैदिक पद्धतीने सांगणाऱ्या 4 ज्योतिषांकडे तुम्ही एकच प्रश्न होऊन गेला तर कदाचित त्यांची 4ही उत्तरं वेगवेगळे असतील. आणि याचं उदाहरण म्हणजे आपलं राशी भविष्य. सहज आपल्या एखाद्या दिवशी 5-10 वर्तमानपत्र आणायची आणि त्यात आपल्या एका राशीचं भविष्य काय लिहिलंय बघायचं. वेगवेगळं असतं. ठीक आहे, प्रत्येकाचं स्कूल ऑफ थॉट वेगळी असते म्हणून वेगळं असेल, पण ते परस्पर विरोधी पण असतं. कारण हे एक टेक्स्ट आहे. अष्टक वर्गात अंक आहेत, त्यामुळे ते फार निसंदिग्ध असतात, डिस्प्यूट नाही आणि अंक बघून सांगायचे, त्यामुळे पटकन तुम्ही एका सेकंदात सांगू शकतात. पण मग अष्टक वर्ग आणि अंकशास्त्र हे एकच आलं? नाही, अष्टक वर्ग असं म्हणतं की जीवनातली कोणतीही घटना एकटा गुरु शनी चंद्र करत नाही. तर आपले 7 मूळ ग्रह आणि 8वं लग्न, 7 मूळ ग्रह आणि 8वं लग्न अष्टक, कुठली घटना या 8 अँगलने बघा. ओके. जसं आता मोदींना जेव्हा पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा त्यांना 7.5 होती. देवाभाऊने काल इतिहास रचला, त्यांना देखील 7.5 आहे. मग आपण जे 7.5 म्हणतो त्याचं काय? मग अशाच अष्टक असं म्हणतं की जीवनातली कुठली घटना एकटा शनी करत नाही. ठीक आहे, असं समजू, शनी त्रास देतो का नाही हा मुद्दा वेगळा. पण शनी जरी तुम्हाला त्रास द्यायला आला असेल तरी मग इतर ग्रह काय हाताची घडी घालून बसलेत का? किंवा गुरु आपण शुभ समजतो, गुरु तुम्हाला भरपूर द्यायला आलाय समजा, मग त्याचे पाय ओढणारे कोण नसतील का? त्यामुळे एका ग्रहावरून कुठले निर्णय घेऊ नका, सगळे ग्रह बघा. आपण राशी भविष्य बघतो, हे राशी भविष्य चंद्रावर आधारित आहे आणि चंद्र म्हणजे मन. पण आज मनाचा प्रॉब्लेम नाही हो. आज माझी इच्छा आहे माझं हे रेकॉर्डिंग चांगलं झालं पाहिजे. इथे माझं मन सुखी आहे का दुःखी हा प्रश्न नाहीये. त्यामुळे त्या आपल्या गरजेप्रमाणे, त्या प्रसंगाप्रमाणे तो ग्रह महत्वाचा असतो. एकटा शनी नाही, गुरु नाही, कोणी नाही. अच्छा. पेपर मध्ये हे जे राशी भविष्य येतं ते कशाच्या आधारे केलं? चंद्राच्या आधारे. अच्छा. आणि दाते पंचांगात पान नंबर 7 वर एक टेबल दिलेलं आहे, स्वजन्म राशीपासून शुभाशुभ ग्रह पाहण्याचे कोष्टक. त्याच्यावर ते राशी भविष्य आधारित असतं. म्हणजे आज गुरु कुठे आहे, तो चंद्रापासून तुमच्या कितवा आहे. तुमच्या मूळ चंद्रापासून गुरु 2, 5, 7 असेल तर तो शुभ असतो. शनी 12वा, पहिला, दुसरा असेल तर 7.5 असते असं. पण हे सगळं चंद्रापासून आहे. आणि अष्टकाचं म्हणणं काय, चंद्र महत्वाचा नाहीच. मग ते जे एक कोष्टक दाते पंचांगामध्ये आहे तसे 7ही ग्रहांची कोष्टक पाहिजे, जे आपण बघत नाही. ज्योतिषी का चुकतो, म्हणजे टायटॅनिक का होतो ज्योतिषाचं, आपण 7ही ग्रहांचा विचार करत नाही. चंद्र कुंडली मांडतो आपण, मंगळ, बुध, गुरु, शुक्राची कुंडली मांडत नाही. बरोबर. त्यामुळे पर्यायाने शास्त्र देखील बदनाम होतं, लोकांना त्याची प्रचिती येत नाही. बरोबर. पुढचा प्रश्न माझा असा की महादशा, अंतर्दशा हे काय आहे, किंवा त्यावेळेस नक्की ग्रहस्थिती अशी काय असते की ऋषीमुनींनी काय केलंय, 120 वर्षाचं आपलं आयुष्य
त्यांनी त्यावेळेस कल्पना केली होती त्या हम्म. काळामध्ये. आणि हे 120 वर्षाचं आयुष्य त्यांनी डिव्हाइड केलं. आणि ह्या प्रत्येक ग्रहाला दशेचे काही काही पिरियड दिलेले आहेत. रवीची दशा 6 वर्ष, चंद्राची 10 वर्ष. जन्माच्या वेळेस जी दशा असते त्यावेळेस तुमचं नक्षत्र जिथे असतं त्या नक्षत्रावर ते ठरतं. अच्छा. म्हणजे माझा जन्म समजा रवीच्या नक्षत्रावर झाला असेल तर मला पहिली दशा रवीची येणार. आणि असे प्रत्येकाला सेगमेंट वाटले, त्यामुळे कधी आपल्याला शुक्राची दशा येते, कधी गुरुची येते वगैरे. आणि अशा वेळेस ज्याची दशा आलेली आहे तो तुमच्या पत्रिकेमध्ये कोणत्या स्थानाचा स्वामी आहे. पत्रिकेत सगळे 12 स्थानं शुभ नाही, 12 स्थानं अशुभ नाही. काही स्थान, एक स्थान तर मृत्यूच आहे, एक दवाखान्याचं आहे, एक शत्रूचं आहे. नेमके त्याच्या स्वामीचीच दशा तुम्हाला आली तर तुम्हाला त्रास होणार. आणि त्यातून त्याचा पापग्राशी काही संबंध आला, शनी मंगळाशी वगैरे, आणखीन त्रास होणार. एक स्थान आमच्याकडे भाग्यस्थान आहे, त्याचं नावच भाग्य आहे, डेस्टिनी. एकाचं लाभस्थान आहे, नावच लाभ आहे. ह्या 2 स्थानांच्या भावेशांची तुम्हाला दशा आली तर ती चांगली जाणार. पण पूर्ण 6 वर्ष 10 वर्ष एका ग्रहाकडे दिलेली नाही. मग त्याच्यामध्ये अंतर्दशा पण येते, मग ती काही महिन्यांची असते. मग ती कोणाची आहे, ती पण शुभ भावाच्या भावेशांची असेल तर आणखीन चांगलं जातं. आता काय झालंय, देवेंद्र फडणवीस यांच्या आम्ही तो केतू विचारणारच होते की देवेंद्र फडणवीसांचं त्यांची काय. केतूची दशा चालू आहे. आणि केतू त्यांचा बहुतेक द्वितीय स्थानामध्ये आहे. द्वितीय स्थान हे कर्मस्थानाचं पंचम स्थान आहे. पंचम स्थान मीन्स युअर ओन प्रोडक्शन, म्हणजे कर्माची निर्मिती ज्या स्थानाशी संबंधित आहे त्या स्थानाच्या मालकाची केतूची दशा चालू आहे. त्यामुळे त्यांच्या दशम स्थानाला चांगली गोमटी फळं काल आली. आपण सामान्य भाषेत देखील होतो माझी काय दशा झाली आहे, हो. आनंद दशा झाली वगैरे असं म्हणतो. अ स्पेसिफिक पिरियड. पण मग मधला काळ त्यांना त्याच क्षेत्रामध्ये खूप टफ गेला किंवा एक वरून थोडं खाली एक पायरी उतरून यायला लागलं. त्यावेळेस त्यांची बुधाची दशा चालू होती. आणि बुध त्यांचा व्ययश आहे, त्याचं नावच व्यय त्या स्थानाचं, आणि त्या स्थानाच्या मालकाची दशा होती. त्यामुळे त्याने श्रमाचा सगळ्या गोष्टींचा व्यय केला. एखादा ग्रह वक्री होतो म्हणजे काय? ही एक थोडी आभासी कल्पना आहे. सोपं सांगायचं तर 2 ट्रेन एकाच वेळेस मुंबईला चालली आहे. एक फास्ट ट्रेन, एक स्लो ट्रेन आहे. तर जी फास्ट ट्रेन आहे त्याला असं वाटतं की स्लो ट्रेन मागे 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 चाललेली आहे. ती पण मुंबईला चालली असते, ही पण मुंबईला चालली असते, पण दोघांच्या स्पीडमध्ये फरक असल्यामुळे तो मागे मागे गेल्यासारखा वाटतो. त्याला म्हणतात वक्री होणे. ही आपली, आणि वक्री ग्रह नॉर्मली अशुभ फळ देतात असं म्हणतात. हे वक्री ग्रह नंतर मार्गी पण होतात. त्यामुळे फलादेश करताना ग्रह कधी वक्री होतोय त्याचा स्पीड कमी होतोय. ज्याचा पळण्याचा स्पीड कमी आहे तो तुम्हाला फळं देताना देखील स्लोच होणार, हा त्याचा अर्थ. गोचर म्हणजे काय? 2 प्रकारचे ग्रह असतात. आपल्या जन्माच्या वेळेस आपल्या पत्रिकेमध्ये रवी कुठे होता, गुरु कुठे, मंगळ कुठे, हे सगळं वगैरे. आणि ते स्टॅटिक आहे, त्याला नेटेर चाल म्हणतो आपण. आपण गेल्यानंतर देखील हजारो वर्ष ती पत्रिका तशीच राहणार. महात्मा गांधी गेले पण त्यांची जी पत्रिका आहे त्यातले जे ग्रह ते तसेच आहेत, ते तसेच राहणार. मूळ पत्रिका म्हणतो आपण त्याला. पण हे ग्रह प्रत्येक सेकंदाला मुवमेंट करतायत, ते एका ठिकाणी नाहीये. आणि हे फिरत फिरत जाणारे ग्रह आज कुठे आहेत? आज शनी कुंभेला आहे, तो कधी कर्केला पण असेल. चंद्र तर दर 2.25 दिवसांनी एक रास बदलतो, दर 6 दिवसांनी चंद्र बदलतो. रवी महिन्यातून दर 15 तारखेला साधारणतः रास बदलतो. तो 15 जानेवारीला मकरेला असतो म्हणून ती मकर संक्रांत. पण अशा 12 संक्रांती आहेत, दर महिन्याची संक्रांत वेगळी आहे, कुंभमेष वगैरे. तर सगळे ग्रह फिरत फिरत आज माझ्या पत्रिकेच्या दृष्टीने कुठे आहेत? समजा गुरुसारखा शुभ ग्रह एकाच्या पत्रिकेमध्ये मृत्यू स्थानामध्ये गेलाय त्याच्यासाठी, आणि तोच गुरु एकाच्या ठिकाणी लाभस्थानामध्ये गेलाय, भाग्यस्थानामध्ये गेलाय, तर यांना मिळणारे रिझल्ट वेगळे असतील आणि वाईट स्थानात गेलेल्या ग्रहांचे वेगळे असतील. गुरु सध्या वृषभ राशीमध्ये, एखाद्याची वृषभ रास मृत्यू स्थानामध्ये असेल, एखाद्याची वृषभ स्थान भाग्यस्थानामध्ये असेल, दोघांना मिळणारे रिझल्ट वेगवेगळे गोचर ग्रहाप्रमाणे. राहू काळ म्हणजे काय आणि तो निषिद्ध का धरला जातो? त्यासाठी राहू म्हणजे काय समजलं पाहिजे. राहू केतू हे मी विचारणारच होते. राहू केतू आणि शनी हे 3 असं म्हटलं की लोकांना दळकी भरते जरा, तर ते काय आहे त्याच्या मागे?
अमृत पानाच्या वेळेस राक्षस आले हो 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 वगैरे ती हो अशी हो कथा आहे. आणि त्यात मग विष्णूने त्या राक्षसाचा वध केला, तर त्याचं तोंड वेगळं झालं मुळकं आणि धड आणि वेगळा धड झाला. वेगळं झालं. तर वरचा भाग म्हणजे राहू, राहू. त्यामुळे त्याला आसक्ती आहे. आणि खालचा भाग म्हणजे शेवटी ते भंगलेलं शरीर आहे, त्यामुळे त्याला अमानवी म्हणा. आणि त्यातून वेगळ्या भाषेमध्ये राहू हा साप आहे. साप आहे. साप हा केव्हाही पॉइझनस टाकणार, बरोबर. तो अमृत देणार नाही. त्यामुळे आणि प्रत्येक दिवसाच्या राहू काळामध्ये त्या वेळेवर राहूचा कंट्रोल असतो. आणि प्रत्येक वेळेस राहू काळ कोणता हे पंचांगामध्ये दिलेलं असतं. आजकाल वर्तमानपत्रात देखील येतं. दक्षिणेकडे याचा फार याचा उपयोग केला जातो, की त्या काळामध्ये शक्यतो कुठलंही शुभ काम करत नाही. केलं जात. कारण तो यमाचा प्रतिनिधी म्हणा, भंगलेलं शरीर म्हणा, साप म्हणा, पापग्रह म्हणा, म्हणजे त्याने देवांना फसवण्याचा प्रयत्न केला असा तो. म्हणून राहू काळामध्ये शुभ कार्य करत नाही काही. म्हणजे नॉर्मल देखील आज कोणाला भेटायला जायचंय, राहू काळ बघितला, आज शुक्रवारी 10 ते 12 राहू काळ होता. मग शक्यतो त्या काळामध्ये काम न केलेलं बरं. पण मग जसा राहू काळ आहे तसं बाकीच्या ग्रहांचे पण काही काळ असतात का दिवसभरात? नाही, नाही, फक्त फक्त राहू राहू काळ. फक्त राहू काळ. केतूचा पण नाही. नाही, फक्त राहू काळ. कारण बाकीच्यांचे ट्रान्झिट्स खूप मोठे आहेत. शनी एका राशीत 30 महिने 2.5 वर्ष असतो. जो 2.5 वर्ष जो एका ठिकाणी बसलेला आहे, तो 2 तासासाठी काय करणार? बरोबर. किंवा गुरु 13 महिन्यांनी रास बदलतो आणि बाकीचे ग्रह साधारणतः 1 ते 1.5 महिन्यामध्ये एका ठिकाणी असतात. साडेसाती काय असते आणि साडेसातीला एवढं का घाबरतात? ते मी आता तुम्हाला टेबल सांगितलं ना, हा. पंचांगामध्ये पान नंबर 7 वर स्वजन्म राशीपासून शुभाशुभ ग्रह, त्यात सांगितलंय की तुमच्या चंद्राच्या व्यायामध्ये शनी आला तर तो धननाश करतो. तुमच्या लग्नामध्ये शनी आला की तो भय निर्माण करतो. आणि तुमच्या चंद्राच्या द्वितीय स्थानामध्ये गेला की परत तो धननाश करतो. चंद्राच्या व्यायात चंद्राबरोबर आणि चंद्राच्या नंतर शनी 1 वर्ष, या म्हणतात 7.5 अडीच 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 अडीच. आणि लोकांनी असा एक समज करून ठेवलेला आहे की हा माझ्या जीवनातील सगळ्यात खडतर काळ. आमच्यातले देखील जे धंदेवाईक ज्योतिषी आहेत, मग अशा वेळेस ते एखाद्याची कंबरच तोडतात. 7.5 आहे, नवीन काही करू नको, जॉब बदलू नको, घर घेऊ नको, गाडी घेऊ नको. 7.5 आहे. तो बिचारा तोंड आपलं वाळूमध्ये खुपसून बसतो आणि 7.5 वर्षांतर तोंड वर करून बघतो तर काही वाईट झालेलं नाहीये. याची 2 उत्कृष्ट उदाहरण म्हणजे आता सांगितल्याप्रमाणे मोदी आणि देवेंद्र फडणवीस. मोदी पंतप्रधान झाले 7.5 मध्ये, देवेंद्र देखील काल झाला आणि आपले बरेचसे पंतप्रधान 7.5 मध्ये पंतप्रधान झालेले आहेत. आणि आता सांगितल्याप्रमाणे आमच्या अष्टक वर्गाप्रमाणे जीवनातली घटना एकटा शनी करत नाही हो. त्यामुळे ती 7.5 अष्टक वर्गामध्ये आम्ही मानत नाही. आता कुंभ राशीला शनी आहे. या कुंभ राशीतला शनी तुमचा शुभ असेल, शनीला चांगले मार्क असतील, कुंभ राशीला चांगले मार्क असतील, तर तुमचं काही वाईट होणार नाही. त्यामुळे शनी म्हणजे अगदी लोक इनऍक्टिव्ह होतात तसं होता कामा नये. कारण जीवनात एकटा ग्रह काही करत नाही, हे आमचं तत्व. पत्रिका मिलन कसे करतात ह्याच्यावर आपण एक वेगळा हे घेऊ. Segment. हा, गुणमिलनच्या ह्याच्यावर पण एक वरवर असं आपण काय सांगाल त्याच्यावर? नाही, याच्यामध्ये सगळ्या गोष्टी कव्हर आहेत. म्हणजे त्याची शारीरिक परिस्थिती, आरोग्याच्या दृष्टीने, मानसिक स्थिती, आर्थिक स्थिती, शैक्षणिक, सांस्कृतिक, सेक्स पॉवर, सगळ्या गोष्टी कन्सिडर केलेल्या आहे. आरोग्य देखील कन्सिडर केलेलं आहे. आजकाल लोक सांगतात की आम्ही गुणमेलन वगैरे काही करत नाही, आम्ही ब्लड टेस्ट केलेली आहे, आम्हाला इतर गोष्टी करायची आवश्यकता नाही. पण इतर कुठलीही टेस्ट केली तर एक गोष्ट आपण विसरतो की ती टेस्ट त्या एका क्षणापुरती असते. ती टेस्ट करून आपण लॅबच्या खाली आलो तर या यंत्रामध्ये काय बिघाड होईल काही सांगता येत नाही. अगदी खरं. तुम्ही लॅब टेस्ट केलं ठीक आहे, पण 10 वर्षापूर्वी त्याला काय रोग झाला होता समजणार आहे, त्याचं कॅरेक्टर समजणार आहे. यासाठी गुणमेलामध्ये असे 8 वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेत की त्याची ग्रह मैत्री आहे. आणि मेडिकल सायन्सचा देखील आपल्या गुणमेलामध्ये उपयोग केलेला आहे. सगळ्यात जास्त मार्क्स त्या गुणमेला त्या शारीरिक संबंधालाच दिलेले आहेत. बरोबर. त्यामुळे शारीरिक, मानसिक, आर्थिक सगळ्या गोष्टींचा तिथे उपयोग होतो. आणखीन वैशिष्ट्य, आपण गुणमेलन फक्त लग्नाच्या वेळेसच समजतो. गुणमेलन सगळ्या रिलेशन्ससाठी आहे. इवन
कुठलाही नवीन पक्ष, नवीन संस्था, नवीन व्यक्तीशी आपण जॉईन होताना त्या व्यक्तीचं आपले गुणमिलन बघितले पाहिजे. अदरवाईज आपण खूप मोठा प्रवास करतो आणि नंतर लक्षात येतो की आपण चुकीच्या माणसाबरोबर राहिलो. हा, म्हणजे इथे मी असं म्हणेन की एखादा नवीन बिझनेस तुम्ही पार्टनर बरोबर सुरू करणार असाल तर तिथे पार्टनरचे पण तुमच्याशी गुणमिलन किती होते हे बघायला पाहिजे. 40 वर्षानंतर नारायण राणेंना समजलं की मी चुकीच्या पक्षात होतो. 40 वर्षानंतर बाळासाहेब ठाकरेंना समजलं की मी चुकीचे शिष्य घडवले. खरं. अशी आपली म्हणजे वेस्टेज ऑफ टाइम होऊ नये म्हणून आवश्यक आहे. आणि आपण काय संसार रेटतो. ठीक आहे, लव्ह मॅरेज होतं त्यावेळेस आम्ही गुणमिलन बघितलं नाही वगैरे सगळं ठीक आहे. आता समजा माझं 50 वय आहे. आता काय बघायचं? आजकाल लॉंगेविटी वाढलेली आहे. तुम्ही 80 वर्षापर्यंत सहज जातात. अजून 30 वर्ष तुम्हाला काढायची आहेत. बरोबर. त्यामुळे आता देखील समोरासमोर बसा, गुणमिलन बघा, कुठे आपले गुण मिळालेले नाहीयेत आणि तिथे आपल्याला कॉम्प्रोमाइज करायचं आहे. त्यामुळे सगळ्या वयोगटासाठी, सगळ्या रिलेशनसाठी गुणमिलन आवश्यक आहे. सर, मला असं विचारायचं आहे की ज्योतिषशास्त्रामध्ये प्रारब्ध बदलण्याची ताकद आहे का? हो. आणि प्रारब्ध बदलण्यासाठीच ज्योतिषशास्त्र आहे. समजा एखाद्याला 104 ताप आहे. डॉक्टरने त्याला तपासलं आणि सांगितलं की मी तुला इंजेक्शन औषध देणार नाही कारण मी उपाय सांगत नाही, तर त्याला अर्थ नाही. बरोबर. डॉक्टरने औषध दिलंच पाहिजे, तसं ज्योतिषाने उपाय सांगितले पाहिजे आणि उपायांनी प्रारब्ध बदलतं असे आमचे अनेक अनुभव आहेत. त्यामुळे प्रारब्ध बदलता येतं. मधल्या काळामध्ये भारतीय संस्कृतीकडे खूप दुर्लक्ष झालं किंवा बदनाम केलं गेलं संस्कृतीला. पण आता परत नवीन पिढीला पण सनातन धर्माची ओढ लागायला लागली किंवा एक अभ्यास करायच्या दृष्टीने म्हणून सनातन धर्माकडे बघितलं जातंय. तर आपल्या सनातन धर्माचं आता भवितव्य काय आहे? अतिशय उत्तम आहे. नॅस्ट्रोडॉमने असं सांगितलेलं आहे की सगळ्यात शेवटी सगळ्या जगामध्ये हिंदू धर्म हा एकमेव धर्म राहणार आहे आणि त्या धर्माचा प्रमुख कोण असेल याचं बरचसं वर्णन मोदींच्या जवळपास जाणार आहे. त्यामुळे सनातन धर्माला किंवा हिंदू धर्माला अतिशय उज्ज्वल असं भवितव्य आहे. अरे वा. प्रत्येकाच्या आयुष्यात उतार चढाव येत असतात, त्याचा ज्योतिषाशी कसा संबंध लावायचा? अनेक मोठमोठ्या व्यक्तींचे जीवनचरित्र आपण पाहिले. त्यासाठी मी उल्लेख करेल PV नरसिंहराव यांचा. जेव्हा त्यांचं आयुष्यातलं सगळं काही संपलं होतं आणि ते आपल्या मूळ गावी जाणार होते, त्यावेळेस त्यांच्या नशिबाने उचल खाल्ली. राजीव गांधी यांची हत्या झाली आणि त्यांना परत पंतप्रधान पदावर विराजमान व्हावं लागलं. दुसरं उदाहरण आपण उद्धव ठाकरेंचं घेऊ शकतो की नियतीने एक फार मोठा त्यांना संधी अशी दिली होती, परंतु ती संधी त्यांच्या हातून गेली आणि त्यांना वर्षा सोडावं लागलं. या 2 गोष्टी झाल्या. आपल्या सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात देखील असे उंच झोके खालीवर होत असतात. सापशिडीचा खेळ चालू असतो. फक्त हा सापशिडीचा खेळ आपल्याला वेळच्या वेळी समजला पाहिजे की आपल्याला कोणती वेळ चांगली येणार आहे. चांगली येणार असेल तर आपण त्याचा फायदा घेतला पाहिजे. परीस आलेला आपल्याला समजायला पाहिजे आणि कोणता धोकादायक काळ आपल्याकडे येतोय त्याची आपण तजवीज देखील केली पाहिजे. ज्योतिषशास्त्रात अनेक वेळा आपण आत्ताच म्हणालात की उपाय सांगितले जातात, म्हणजे लाल किताब वगैरे मध्ये बरेचसे असे उपाय आहेत. तर या उपायांचा किती म्हणजे उपयोग होतो? सात्विक उपायांचा खूप उपयोग होतो. उपायांमधले एक वन ऑफ द टूल इज रत्नशास्त्र. कारण आजकाल लोकांना जप करायला देखील वेळ नाहीये आणि जे जपजाप करतात त्यांचा त्या जपामध्ये किती मन आहे हा देखील एक प्रश्न आहे. त्यामुळे मी रत्नाची उपाय सांगतो, कारण रत्नामध्ये स्वतः व्यक्तीला काहीच करायचं नसतं. आजकाल आपण सगळीच आपली कामं आउटसोर्स करतोय, तसं हे प्रारब्ध बदलण्याचं काम देखील रत्नाकडे देऊन आउटसोर्स केलं हरकत नाही. पण आपल्या ज्या नॉर्मल सगळे पूजा पाठ आहेत, जप आहेत, याच्याने नक्कीच परिणाम होतो. गणपतीच्या प्रणम्य शीर्षामध्ये सांगितलेलं आहे, विद्यार्थी लभते विद्या, धनार्थी लभते धनम. तर त्याप्रमाणे काळ बदलतो उपासनेने. जर कोणाला ज्योतिषशास्त्र शिकायची इच्छा असेल तर त्यांना आपण काय सांगाल? इतक्या वर्षाच्या अनुभवाने एक मी सांगू शकतो की ज्योतिषशास्त्र हे सर्वसामान्य माणसासाठी रोजच्या जीवनामध्ये पावलोपावली क्षणोक्षणी उपयोगी पडणार असं हे शास्त्र आहे. त्यामुळे ते जास्तीत जास्त घरांमध्ये गेलं पाहिजे. घरातल्या किमान एका माणसाला ज्योतिष आलं पाहिजे, जेणेकरून तो चांगल्या वेळेचा उपयोग करू शकेल, वाईट काळाला सामना करू शकेल. आणि याचा आणखीन एक फायदा असा
की सरकार आपल्याला 98व्या वर्षी कुचकामी म्हणून बाजूला ठेवतंय आणि आजकाल आपलं आयुष्य 80 वर्षापर्यंत सहज जात आहे. अशा वेळेस आपल्या स्वतःच्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी आणि अनेक रंजले गांजलेले असतात, त्यांची दिशाभूल अनेकदा होते. तर अशा लोकांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी, तुमचा वेळ चांगला जाण्यासाठी, त्यामुळे हे अतिशय इट्स अ व्हेरी गुड टूल. त्यामुळे याला वयाची मर्यादा वगैरे वयाची मर्यादा नाही, शिक्षणाची मर्यादा नाही, फक्त इच्छाशक्ती पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही वेगवेगळ्या प्रकारे ज्योतिषचा प्रचार प्रसार करण्याचा प्रयत्न करतोय. आपले वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस आहेत, आपले दर बुधवारी व्याख्यानं असतात, आपले वर्कशॉप्स देखील असतात. कोणाला यासंबंधी इच्छा असेल तर जरूर संपर्क करा. अगदी. मी या एपिसोड झाल्यावर खाली कमेंट सेक्शन मध्ये सरांचा फोन नंबर पण देते, म्हणजे जर कोणाला काही या शास्त्रामध्ये इंटरेस्ट असेल तर त्यांनी जरूर सरांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकेल. किंवा जे या शास्त्रामध्ये आहेत, हा काहीतरी शंका आहेत, हा कोणाला विचारावा असा प्रश्न पडतो. काही ठिकाणी शंका विचारली तर वाईट देखील अनुभव येतात. त्यामुळे कुठलीही शंका असेल केव्हाही विचारा, व्हॉट्सअप करा, मी माझ्या परीने उत्तर देण्याचा प्रयत्न करील. आपण सगळ्यांनी मिळून ज्योतिषासाठी काहीतरी भरीव चांगलं काम करूया. मंगळाची पत्रिका हा एक एक अजून एक असा विषय आहे, जसं शनीची भीती आहे तशी ते मंगळाच्या पत्रिकेची आहे. आणि याच्यात एक उदाहरण आता सध्या खूप चर्चेत आहे, ते म्हणजे अभिषेक आणि ऐश्वर्याचा डिवोर्स होतोय का. तर ती मांगलिक होती, तिचं तसं कुंभ लग्न म्हणजे हे केलं होतं लग्न वगैरे, तरी पण त्याचा काही उपयोग झाला नाही असं चर्चा आहे. त्याच्यावर आपण काय सांगा. ज्यांच्याकडे मुलगा मुलगी लग्नाचे आहेत, विशेषतः मुलगी लग्नाची आहेत, हम्म. त्यांना ही पत्रिका फार चांगल्या पद्धतीने लक्षात येते. हा. कारण बुधाची पत्रिका अशी विशेष ओळखली जात नाही. गुरु शुक्राची देखील, चंद्राची देखील विशेष सामान्य लोकांना समजत नाही, पण मंगळाची पत्रिका माहीत असते. आपली तुम्ही पत्रिका जर डोळ्यासमोर आणली तर पत्रिकेत आपले जे 12 भाव आहेत, त्या पत्रिकेवर 8चा आकडा काढला की मंगळाची पत्रिका तयार होते. अच्छा. व्ययस्थान, बेडरूम प्लेजर, लग्नस्थान, तनुस्थान म्हणा किंवा तुमची प्रकृती प्रवृत्ती, चतुर्थ स्थान सुखस्थान, सप्तम स्थान तुमचं विवाहस्थान आणि अष्टम स्थान युअर पर्सनल ऑर्गन्स. इथे मंगळ असेल तर तुमच्या विवाहस्थानाला तो डिस्टर्ब करतो, असं त्यांचं तत्व आहे. आणि मंगळ हा अग्नी तत्वाचा अग्रेसिव्ह आहे, अविचारी आहे, त्यामुळे तो विवाह सुखामध्ये व्यत्यय आणतो. म्हणून मंगळाची मुलगी नको असा एक समज आहे. पण आम्ही त्याच्यावर देखील रिसर्च केला. इंदिरा गांधी, मेनका गांधी, सोनिया गांधी यांच्या पत्रिकेमध्ये हा टिपिकल मंगळ नाहीये, तरी त्यांना वैधव्य आलं. बरोबर. व्हेअरएज ज्यांच्या पत्रिकेत असा टिपिकल मंगळ आहे त्यांचे संसार व्यवस्थित चालू आहेत, असे देखील उदाहरण आहेत. माझ्या पत्रिकेमध्ये मंगळ आहे आणि 1 तासापूर्वी बायको बरोबर होती. कारण असंही म्हटलं होतं ना की कडक मंगळ असेल तर पार्टनर हा जातोच. नाही, कडक मंगळ आजकाल आवश्यक आहे असं आमचं म्हणणं आहे. आजकाल मुली IT मध्ये काम करतात, रात्री 11-12 वाजता एकट्या येतात, कॅबमधून येतात. त्यामुळे एक मार्शल पाहिजे किंवा कुठल्याही आजकाल मवाली लोक समाजामध्ये खूप झालेले आहेत. गुंडांच्या टोळ्या चौकात असतात. अशा वेळेस त्यांच्याशी प्रतिकार करायला मुलगी मंगळाची पाहिजे. त्यामुळे मी मंगळाची आवर्जून करा असं सांगतो. त्यातून मुलीचा विचार करताना आपला मुलगा मेष पात्र आहे का ते देखील बघा. आपला मुलगा जर बुळ्या असेल तर ती स्ट्रॉंग पाहिजेच. बरोबर. त्यामुळे असा एकांगी विचार करून चालत नाही मंगळाची पत्रिका वगैरे. त्यामुळे आम्ही मंगळाची मुलगी करा असं सांगतो. आपण बरेच वर्ष ज्योतिषशास्त्राच्या या अभ्यास करताय किंवा बरेच वर्षाचा आपला अनुभव आहे ज्योतिषशास्त्राचा, तर त्या शास्त्राबद्दल आपण काय बोलाल. म्हणजे त्याच्यात तुम्हाला बरेच असे चांगले पॉझिटिव्ह सगळं हे करणारे काम करणारे लोक पण भेटले असतील, अनेक असे असतील की ज्यांची तेवढी पात्रता नाही तरी ते धंदा म्हणून त्या व्यवसाय म्हणून तो करतायत. तर अशा वेळेस तुम्ही या बाबतीत काय सांगाल ज्योतिषांना? हा. ज्योतिषांना मी सांगू इच्छितो की तुम्ही लोकांचं भविष्य सांगता, त्यांना मार्गदर्शन करता, त्याच्या आधी स्वतःची पत्रिका बघा. सगळा संघर्ष कुठे सुरू होतो? मला पैसा पाहिजे, मला पद पाहिजे, मला क्रेडिट पाहिजे, मला हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. जर तुमच्या पत्रिकेमध्ये हे सगळे योग असतील आणि असं म्हणतो की सटवाईने 5व्या दिवशीच कपाळावर सगळं लिहून ठेवलेलं आहे. माझ्या पुस्तकामधलं एक वाक्य आहे की माझा कन्येचा बुध आहे, कर्केचा गुरु आहे आणि तुळेचा शनी आहे. हे मला जे देणार ते देणार. त्यामुळे मी खूप अशी धावपळ वगैरे करत नसतो.
हे ज्योतिष लक्षात ठेवलं पाहिजे, की आपली पत्रिका आधी ओळखून बघा, की आपल्या पत्रिकेत किती यश आहे. ते जे यश तुम्हाला मिळणार असेल, तर अयोग्य मार्गाचा अवलंब करू नका. आणि मुळामध्ये लोकं तुमच्याकडे पाया पडतात हो. इतर कुठल्या प्रोफेशनमध्ये लोकं पाया पडत नाहीत. तुम्हाला ब्रह्मदेवाचा प्रतिनिधी समजतात. तर ब्रह्मदेवाने तुमच्या या कार्यामध्ये तुम्हाला मदत करावी, सरस्वतीने तुमच्या जिभेवर यावं असं वाटत असेल, तर अंतर्बाह्य सुचिता तुमच्यासाठी अतिशय आवश्यक आहे. मी जे एक सामान्य माणूस आहे, मला देखील राग लोभ आहे. मी अमुक असं केलं तर काय होईल? अलाउड नाहीये. ज्या वेळेस लोकांनी तुमच्या पाया पडला त्यावेळेस तुमचं ते अनेक स्वातंत्र्य काढून घेत असतात. बरोबर. हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि तुम्हाला जे काय लोकांनी पद दिलंय म्हणा, जागा दिली आहे, त्याच्याशी जागण्यासाठी आपले आचार विचार सगळे नितांत सुंदर पाहिजे. त्याशिवाय ज्योतिषामध्ये प्रगती नाही. खूप छान. सरांनी आज खूप सुरेख माहिती आपल्याला दिली. आपल्या ऋषी मुनींनी ह्या शास्त्रावर संशोधन केलं ते मानवजातीच्या कल्याणासाठी केलेलं आहे. आजचा हा आमचा एपिसोड ऐकल्यावर मला वाटतं की नवीन पिढी जी आहे, युवा पिढी, त्यांना नक्कीच काही प्रमाणामध्ये त्यांच्या ज्योतिषशास्त्राबद्दलचे गैरसमज दूर झाले असतील. काही अजून याच्यातलेच इंटरनल टॉपिक्स घेऊन आम्ही परत येतोच आहोत आपल्या भेटीला. तरीही जर आपल्याला कुठला स्पेसिफिक एखादा विषय आम्ही आपल्या समोर चर्चेच्या माध्यमातून मांडावा असं जर वाटत असेल, तर जरूर कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सांगा. आम्ही आपली इच्छा पूर्ण करायचा नक्की प्रयत्न करू. धन्यवाद. धन्यवाद.